निफाड तालुक्यातील जोपूर रोडवरील पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसाळ होत असल्याचं गंभीर चित्र समोर येत आहे. सायंकाळच्या वेळेत रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यानं आपत्कालीन रुग्णांना उपचार न मिळताच थेट नाशिक येथे रेफर केलं जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. सायंकाळी अथवा रात्री एखादा इमर्जन्सी रुग्ण रुग्णालयात दाखल झाला तर त्याला उपचार न देता नाशिकला जा असा सल्ला दिला जातो. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यानं रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे बेवारस किंवा निराधार रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचाही आरोप नागरिकांनी केलाय. खाजगी रुग्णालयातून जर एखादा निराधार रुग्ण ग्रामीण रुग्णालयात आणला गेला तर नातेवाईक नसल्याचं कारण पुढे करून त्याला दाखल करून घेतलं जात नाही. डॉक्टरांकडून अशा रुग्णांना जिल्हा रुग्णालयात रेफर करताना 108 रुग्णवाहिका कर्मचारी त्यांना घेऊन जात नाहीत. परिणामी निराधार रुग्ण अक्षरशः वाऱ्यावर सोडले जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिंपळगाव बसवंत हे मोठं गाव असून त्या ठिकाणी प्रशस्त आणि मोठी इमारत असलेलं ग्रामीण रुग्णालय. मात्र एवढी भव्य वास्तू असूनही आवश्यक सुविधा, डॉक्टरांची उपस्थिती, आपत्कालीन सेवा आणि रुग्णांप्रती संवेदनशीलता दिसून येत नाही. हे दुर्दैवी असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या रुग्णालयावर आसपासच्या अनेक गावातील नागरिक अवलंबून आहेत. मात्र सध्याच्या व्यवस्थेमुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. संबंधित आरोग्य विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं या प्रकरणाची दखल घेऊन ग्रामीण रुग्णालयातील सेवा सुरळीत कराव्या अशी जोरदार मागणी आता परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.